श्री गुरुचरित्र एक धर्मकीर्तन अध्याय 13वा. मातेची भेट, गोदावरी नदीची जन्मकथा आणि ब्राह्मणाचा पोटशूळ घालवला. श्री गुरवे नमः. श्री गणेशादी देवतांना नामधारक वंदन करून अनन्य भावाने सिद्धांचे चरणी लागून करसंपुट जोडून म्हणाला, हे सिद्धमुने, तुमचा जय जयकार असो. या अविद्या मूलक संसारातून तू मला तारून नेतो आहेस. गुरुतत्वाच्या ज्ञानप्रकाशाने माझे मन तू स्थिर केलेस. गुरुचरित्र ऐकताना ते संपूच नये असे वाटते. ते ऐकण्याची तृष्णा संपतच नाही. ती शमन करणारा तुझ्याशिवाय कोण समर्थ आहे? श्री गुरूंकडून दयेची अपेक्षा करण्यापेक्षा त्यांच्याकडून कृपेची अपेक्षा करावी, त्यातच हित आहे. गुरुचरित्र म्हणजे कामधेनूच आहे. सर्व तत्वे आणि व्यवहार तुम्ही सविस्तरच नव्हे, तो उलगडून सांगता आहात, तरी माझे मन तृप्त होत नाही. एखादी गाय क्षुधेने व्याकुळ होते आणि तिच्या समोर एकदम हिरव्यागार गवताचे शेत तिला दिसावे आणि मग कितीही हाकलले, काठीने मारले तरीही ती मारणाऱ्याला जुमानीत नाही असे होते. तसे माझे झाले आहे. स्वामी, एखादे सामान्य मनुष्य असावे, त्याला स्वप्नात सुद्धा दूध मिळाले नाही आणि त्याच्यासमोर एखाद्या श्रीमंताने साखर केशर घातलेल्या अटीव दुधाने भरलेले मोठे भांडे ठेवावे की मग त्याला काय वाटेल? किती प्यावे आणि किती नाही, असेच त्याचे होऊन जाईल. तसे माझे झाले आहे. हे सिद्ध गुरु, मी अज्ञानी अविद्यारूप मायेने कष्टत होतो. श्री गुरूंच्या निजरूपाचे ज्ञान तुमच्यामुळे मला मिळत आहे. माझ्या या अज्ञान अंधकारात ज्योती स्वरूपानेच तुम्ही मला एक दिव्य दर्शन देत आहात. माझ्यावर तुमचे अगणित उपकार आहेत. जन्मोजन्मी हे फिटणे शक्य नाही. श्रीगुरु हा कल्पवृक्ष आहे. आपण त्याखाली मला बसवले आहे. त्याला मी आता काय देणार? हातात चिंतामणी मिळाल्यावर त्याच्या समोर पृथ्वीचे मोल ते काय? म्हणून एवढे गुरुज्ञानामृत आपण मला देत आहात. त्याबदली मी कृतज्ञता बुद्धीने आपल्या चरणी फक्त मस्तक ठेवीत आहे. असे म्हणून नामधारकाने भरल्या नेत्रांनी सिद्धांच्या चरणावर आपले मस्तक ठेवले. नामधारकाची तनमनवृत्ती एकाकार झाली. धर्म अर्थ कामाची मर्यादा स्पष्ट झाली. श्रीगुरूस भजावे आणि निरंतर त्याचे नामरंगात रंगावे आणि त्या आनंदाची अनुभूती सतत घेत राहावी. नामधारकाची ही देहातीत अवस्था पाहून सिद्धांना संतोष झाला. त्याच्या मस्तकावर आपला हस्त ठेवून ते म्हणाले, धन्य धन्य शिष्या सगुण, तुझ लाभले श्री गुरुचरण. संसार तारण भवार्ण, तूची एक परियेसा. आता तुला चिंता राहिली नाही. ऐक, आता ही पुढील पुण्य पावन कथा. असे म्हणून सिद्धांनी सांगायला प्रारंभ केला. प्रयाग क्षेत्री माधवास उपदेश दिल्यानंतर काही काळ श्रीगुरूंनी तिथेच वास्तव्य केले. श्रीगुरूंच्या महिम्याची ख्याती सर्वत्र पसरली. अनेक शिष्य झाले. अधिकार तैसा करू उपदेश. सर्व थरातील लोक श्रीगुरूंच्या दर्शनाने धन्य झाले. पात्रापात्रतेचा विचार करून काहींना दीक्षा दिली. त्यात 7 शिष्य अधिकारी होते. माधव सरस्वती हा सर्वात प्रमुख अग्रेसर होता. बाकीच्यांची नावे सांगतो, ती ऐक. बाळा सरस्वती, कृष्ण सरस्वती, उपेंद्र सरस्वती, सदानंद सरस्वती, ज्ञानज्योती सरस्वती. आणि हे नामधारका, श्री गुरूंचा अंतरंग शिष्य तुझ्यापुढे उभा आहे. या देहाला सिद्ध असे म्हणतात. हे सिद्धांचे वाक्य ऐकून नामधारकाने सिद्धांना मिठीच मारली. दोन्ही हृदये एक झाली. या हृदयीचे ज्ञान त्या हृदयी संक्रमित झाले. आपणासारखे करीती तात्काळ, नाही काळ वेळ तया लागी. गाणगापूरचा शांत परिसर. तेथे अश्वत्थ वृक्षाच्या पानांची सळसळ चालू होती. त्याला वारा साथ करीत होता. पक्षीगणांची किलबिल त्यात मिसळत होती. भीमा अमरजेला हाताशी धरून संथपणे वाहत चालली होती. प्रसन्न वातावरण. आपल्या आह्निका आटोपून सिद्ध त्या अश्वत्थाखाली एका शिलाखंडावर दर्भासन पसरून त्यावर पूर्वाभिमुख बसले आहेत. खाली जवळच नामधारक एका दर्भासनावर गुरूंच्या पुढे उत्तराभिमुख होऊन बसला आहे. आणि अशा वातावरणात सिद्धांनी नामधारकाला पुढील गुरुचरित्र सांगायला प्रारंभ केला. आपल्या सर्व शिष्यांसह गुरूंनी प्रयाग सोडले आणि त्यांनी दक्षिण दिशेला प्रयाण केले. श्रीगुरूंना आपल्या मातेचे स्मरण झाले. घरून निघताना ते आईला म्हणाले होते, आई, मी साधारण 2 तपांनी भेटण्यास येईल. श्रीगुरू आईच्या स्मरणाने किंचित अस्वस्थ झाले. न मातुः परदैवतम. मातेच्या गावाच्या दिशेने त्यांची पाऊले
आपल्या जन्मग्रामाच्या कारंज नगराच्या दिशेने पडू लागली. प्रस्थानावर प्रस्थान करीत श्री गुरु शिष्य समूहासह नगराच्या सीमेवर येऊन पोहोचले. वाऱ्यासारखी बातमी कारंजा नगरभर पसरली. माता अंबा भवानी, पिता माधवद्विज दोघांच्या आनंदाला पारावार राहिला नाही. श्री गुरूंची माता पित्यांची भेट झाली. श्री गुरूंनी मातेला वंदन केले. छोट्या नरहरी बटूचे ते मोठे रूप पाहून माता विस्मयचकित झाली. श्रींचे चतुर्वर्ग भ्राते भगिनी समस्त भेटती स्वामिया. सर्व गावात आनंदास उधाण आले. भिक्षेसाठी आमंत्रणे येऊ लागली. भिक्षेच्या निमित्ताने श्री गुरु धर्म आणि नीतीचा उपदेश करीत असत आणि गुरूंचे ते दैवी तेज पाहून समस्त लोक विस्मय करीती. अवतार हा विष्णू निश्चिती, वेशधारी दिसतो यती, परमपुरुष होय जाणा. हा सामान्य मनुष्य नव्हे. जर कोणी याला सामान्य समजत असतील तर ते दुर्गतीला जातील, हे निश्चित समजा. धर्माचे रक्षण आणि अधर्माचा नाश, साधूंचे पालन करण्यासाठी भगवंत वेळोवेळी अवतार घेत असतो. हा तर साक्षात दत्तात्रेयांचा ज्ञानावतार आहे, अशी चर्चा सर्व नागरिकात होऊ लागली. श्री गुरूंच्या बंधूंनी कुटुंबियांसह श्री गुरूंची पाद्यपूजा केली, प्रार्थना केली. अंबा मातेने ते पुत्राचे रूप पाहून नेत्र मिटले. श्री गुरूंच्या स्थानी तिला श्रीपाद श्रीवल्लभ दिसायला लागले. पूर्वजन्माचे स्मरण झाले. मातृभाव संपला. देखोनी जननी तये वेळी, माथा ठेवी चरण कमली, सत्य संकल्प चंद्रमौळी, प्रदोष पूजा आली फळा. अंबा माता भानावर आली. माधव शेजारीच बसला होता. पतिदेवा, काय सांगू आणि कसे सांगू? गेल्या जन्मी मी याच श्रीपाद श्रीवल्लभांचे पूजन करून या जन्मी हा पुत्र प्राप्त करून घेतला, असे म्हणून अंबा मातेने पतीसह श्रीगुरूंना वंदन केले. विनविताती कर जोडूनी, उद्धरावे या भवारणी, जगन्नाथा यतिराया. श्री गुरु आसनावरून त्वरित उठले. माता पित्यांचे त्यांनी जोडलेले दोन्ही हात धरले. तुम्हीच मला वंदनीय आहात. मी तुमचा पुत्र आहे. मी संन्यास घेतला तेव्हाच मातृ पितृ कुलांच्या 42 पिढ्यांचा उद्धार झालेला आहे. त्यांना शाश्वत अक्षय असे ब्रह्मपद प्राप्त झाले आहे. त्यांना आता यमाचे भय नाही. त्यांचे पूर्वज जरी नरकात असतील तरी तेही उद्धरून जातील. त्यांचे कुलात एखादा जरी संन्यासी झाला तरी त्याचे हे फल आहे. पुढे ते आईला म्हणाले, हे आई, तुझे हे पुत्र शतायुषी होतील. त्यांचे पुत्र पौत्र तुम्ही याची देही याची डोळा पाहाल आणि नंतर तुम्ही दोघेही अविमुक्त काशी क्षेत्री वास करून शिवसायुज्य मुक्ती प्राप्त करून घ्याल. सर्व दुःख आणि चिंता मुक्त होऊन आत्यंतिक सुख आणि आनंद स्वरूपाला प्राप्त व्हाल. श्री गुरु असे माता पित्यांशी बोलत असताना त्यांची पूर्वाश्रमीची भगिनी नाम तिचे रत्नाई ती पुढे आली. तिने श्री गुरूंचे चरणावर मस्तक ठेवले. दुःखाश्रुपूर्ण नेत्रांनी करुणापूर्ण शब्दात ती म्हणाली, स्वामी, मला या भवसागरातून तरुण न्या. मला या सागरात बुडून जाण्याची भीती वाटते आहे. मी त्रिविध तापाने पोळून निघते आहे. हा सर्व संसार सोडून कुठेतरी अरण्यात तपाला जावे असे वाटते आहे. मला मार्ग सांगा. मी आता काय करू? गुरूंनी ऐकून घेतले आणि शांतपणे ते रत्नाईला म्हणाले, हे माझ्या पूर्वदेही भगिनी, तू तपासाठी कुठेही जाण्याची आवश्यकता नाही. स्त्रियांनी पतिसेवेचे आचरण करावे, हेच त्यांचे तप आहे. त्यांना हा भवसागर तरून जाण्यासाठी हाच मार्ग आहे. पती हाच त्यांचा विष्णू शिव. त्यांना कुठल्याही देवाची उपासना करण्याचे कारण नाही. वेदशास्त्रांचे पण हेच सांगणे आहे. कुठलीही खंत मनात बाळगू नकोस. तुला उत्तम सद्गती प्राप्त होईल. ऐकोनी श्री गुरुचे वचन, विनवी तसे कर जोडून. श्री गुरूंना वंदन करून रत्नाई म्हणाली, स्वामी, आपला अधिकार मोठा आहे. आपण त्रिकालदर्शी आहात. माझे भविष्य काय आहे, माझे संचित आणि प्रारब्ध काय आहे, हे मला कृपा करून सांगा. श्री गुरूंनी तिचे सर्व ऐकले. क्षणभर आपले नेत्र मिटले. रत्नाईचे भूत भविष्य हे त्यांचे पुढे उभे राहिले. एक दीर्घ श्वास सोडून ते तिला म्हणाले, हे बघ रत्नाई, तप करण्याची तुझी वासना असली तरी तुझ्या पूर्वजन्म कर्माचा त्याला प्रतिबंध येतो आहे आणि तुला ते भोगावे लागणार आहे. सत्कर्माचे फल पुण्यसंचय. पुण्यसंचय हा सुखाला कारण होतो. दुष्कर्माचे फल पापसंचय. पापसंचय हा दुःखाला कारण होतो. सत्कर्म कोणते आणि दुष्कर्म कोणते हे ठरवण्याचा अधिकार ईश्वराने भगवान वेदपुरुषाला दिला आहे.
तस्मात् शास्त्रम प्रमाणन्ते कार्याकार्य व्यवस्थितौ. सत्कार्य कुठले, असत्कार्य कोणते, न्याय आणि अन्याय यातील भेद काय, हे फक्त वेदच जाणतो आणि मग त्याप्रमाणे निर्णय देतो. तरी हा विश्व अनादि ठावो, येथ नियंता ईश्वर रावो. चावडिये न्यावो अन्यावो, निवडी वेदू. ज्ञानेश्वर. हे रत्नाई, या ईश्वरकृत नियमात कोणी हस्तक्षेप करू शकत नाही. आपण केलेले जे कर्म त्याला क्रियमाण असे म्हणतात. त्यातून साठलेल्या फलाला संचित अशी संज्ञा आहे. विशिष्ट कालानंतर ते परिपक्व असे सुख दुःखात्मक जे भोगावे लागते त्याला प्रारब्ध असे म्हणतात. हे रत्नाई, पूर्वजन्मात तुझेकडून काही दुष्कर्मे घडली आहेत. पहिली गोष्ट म्हणजे रागाच्या भरात तू एका गायीला लाथ मारलेली आहेस. हे पाप तुझ्याकडून झाले आहे. वेदांची आज्ञा आहे, गायीला पीडा दुःख होईल असे करू नका. तो सामान्य जीव नाही. मनुष्याचे जीवन हे कर्ममय आणि यज्ञमय आहे. त्याविना मनुष्य प्राणी जगू शकणार नाही. धेनू माता हे म्हणजे यज्ञाचे साधन आहे. तसेच सर्व विश्वाचे पाप नाहीसे करण्याचे सामर्थ्य तिच्या अस्तित्वात आहे. स्मृतिकार सांगतात, यज्ञ साधन भूता या विश्वस्या घौघनाशिनी. वेद तर स्पष्ट प्रभू संमित शब्दात सांगतो, माता रुद्राणाम दुहिता वसूनाम स्वसादित्यानाम अमृतस्य नाभिः प्रणवोच्चम चिकितुषे जनाय मागाम अनागाम अदितिम वधिष्ठ. गाय ही रुद्रांची माता, वसूंची कन्या आणि आदित्याची बहीण आहे आणि अमृततुल्य दुधाची ती निधी आहे. म्हणून सर्व विचारवंत लोकांना सांगतो की गायीचा वध म्हणजे तिची हत्या कधी करू नका. हे रत्नाई, लत्ता प्रहार म्हणजे एक प्रकारची हत्याच झाली. त्या पापास्तव अपर जन्मात तू कुष्ठी होशील. गेल्या जन्मात तू आणखीन एक पाप केले आहेस. तुझ्या शेजारच्या घरात राहणाऱ्या पती पत्नीत तू कलह म्हणजे भांडण लावले होतेस. त्याचे फळ असे आहे की पुढे उतारवयात तुझा पती तुझा त्याग करून तापसी होऊन घरातून निघून जाईल. असे तुझ्या पूर्व जन्माचे फल आहे. ऐसे हे गुरुवचन ऐकोनी दुःख करी बहुत. श्री गुरुचरणी असे लोळत मज उद्धरावे गुरुनाथा. तिचे सांत्वन करून गुरु म्हणाले, अजून तुझे तरुण वय आहे, पण पुढे काही वर्षांनी तुझ्या देहाला कुष्ठरोग होईल. पती तुझा त्याग करून वनांतरी जाईल. नंतर तू पण या संसार बंधनातून मुक्त होऊन दक्षिण दिशेला प्रयाण कर. भीमा अमरजा संगमस्थानी जाऊन तेथे ईश्वर चिंतनात काल व्यतीत कर. साधारण एका तपानंतर मी तिथे येणार आहे आणि तुला मी तेथे माझ्या चरणस्पर्श दर्शनाने तुझ्याकडून घडलेल्या सर्व पापदोषांचे निवारण करून तुला सद्गती प्राप्त करून देईन. आता घडलेल्या आणि घडणाऱ्या कोणत्याही गोष्टींचा पश्चात्ताप आणि चिंता करीत बसू नकोस. अशा रीतीने आपल्या भगिनीचे सांत्वन करून श्री गुरूंनी आपल्या माता पित्यांचा आणि बंधूंचा निरोप घेऊन अगदी अलिप्त वृत्तीने कारंजा नगर सोडले. मागे वळून सुद्धा पाहिले नाही आणि शिष्यांसह त्वरित त्र्यंबकेश्वराच्या दिशेने आपले प्रस्थान ठेवले. काही काळातच ते नाशिक क्षेत्री आले. पंचवटीत येऊन त्यांनी श्रीराम सीता मातेचे दर्शन घेतले. तेथे भिक्षा झाली. एक रात्र तेथे निवास करून दुसरे दिवशी प्रातःकाळी आन्हिक आटोपून त्यांनी त्र्यंबक क्षेत्राची वाट धरली. मनात त्र्यंबकाचे चिंतन चालू होते. त्र्यंबकेश्वर म्हणजे शिवशंकराचे ज्योतिर्लिंग. त्र्यंबकम गौतमी तटे जागृत स्थान. गोदावरी म्हणजेच गौतमी. ब्रह्मगिरीत उगम पावून गंगाद्वारात प्रकट झाली. तेथून कुशावरती विसावली. गौतम ऋषींच्या तपामुळे शिवाच्या जटा मुकुटात लपलेली ही गंगा प्रकट झाली. त्र्यंबक क्षेत्री श्रीगुरु विसावले. भिक्षादी कार्य आटपले आणि मग सर्व शिष्यांना पुढे बसवून श्रीगुरु त्र्यंबकेश्वराचे क्षेत्र महात्म्य सांगू लागले. हे माझ्या शिष्यांनो, ही साक्षात शिवभूमी आहे. अनेक ऋषी आणि तपस्वी येथे तपश्चर्या करीत असत. ब्रह्मगिरी ही शिवतपोभूमी. जशी भगीरथाला शंकरांनी गंगा प्रदान केली त्याचप्रमाणे त्या गंगेचा एक ओघ त्याने या क्षेत्री प्रदान केला तर हे शिवक्षेत्र हे शिवतीर्थक्षेत्र होईल असे बऱ्याच ऋषींच्या मनात होते. पण हे कसे होणार? त्यासाठी त्या व्यक्तीचे तेवढे तपसामर्थ्य पाहिजे की जी व्यक्ती तो एक गंगौघ इकडे आणू शकेल.
या ऋषी समूहात भगवान ब्रह्मदेवाचे एक मानसपुत्र गौतम ऋषी हेही होते. सर्व ऋषीगणात ते श्रेष्ठ असे महान तपस्वी होते. प्रतिदिनी नित्य होमासाठी ते मंत्र सामर्थ्याने भारलेली साळी पेरीत आणि त्यापासून लगेच भाताचे शेत पिकून तयार होत असे आणि त्या पिकाच्या भाताने ते प्रति दिवसाचा होम सिद्ध करीत असत. असे गौतम ऋषींचे तपस सामर्थ्य होते. गौतम तेथे नसताना एक दिवस सगळे ऋषी तेथे एकत्र जमले आणि त्यांनी एकमेकात विचार विनिमय केला की आपण गौतम ऋषींना विनंती करू की खुद्द त्यांनी काहीतरी करून गंगेचा एक स्रोत इकडे येईल असे शिवास साकडे घालावे. सगळ्यांनी या कल्पनेस संमती दिली, कारण गौतमांनी मनावर घेतले तर हे काम नक्की होणार अशी सर्वांची खात्री होती. पण प्रश्न होता की हे काम करण्यास गौतमांसारख्या महान विभूतीस आपण प्रवृत्त कसे करावे. बरेच तोडगे सुचवले गेले आणि त्यातील एक तोडगा साऱ्यांना पसंत पडला आणि त्या ऋषीगणांकडून त्याची कार्यवाही झाली. नेहमीप्रमाणे एके दिवशी अनुष्ठानाला बसण्या अगोदर आपल्या आश्रमाजवळील शेतात गौतमांनी मंत्रांनी भारलेल्या साळीची पेरणी केली आणि ते अनुष्ठानाला बसले. अनुष्ठान मध्यावर आले. साळीपासून भाताची रोपे शेतात डुलू लागली. लोंब्या धरल्या. ठरलेला तोडगा मनात असलेल्या ऋषी मंडळाचे त्या सर्व हालचालींकडे बारकाईने लक्ष होते. पूर्वनियोजित ठरल्याप्रमाणे त्यांनी एक दुर्वा दर्भांनी निर्माण केलेली गाय मंत्रमायेने तयार केली आणि चरायला म्हणून त्या शेतात सोडली. ती मायावी गाय शेतात घुसून गौतम ऋषींच्या अगदी तयार होत आलेल्या पिकाची नासाडी करू लागली. ऋषी होता अनुष्ठानी, देखिले धेनुसी नयनी, निवारावया तत्क्षणी दर्भ पवित्र सोडिले. मायावी गाय दर्भाची होती आणि तिला निवारण्यासाठी गौतमांनी मंत्रून सोडलेले हेही दर्भच होते. त्यांचा आघात त्या दर्भाच्या मायावी धेनूला झाला आणि ती गाय तात्काळ गतप्राण होऊन भूमीवर पडली. ते पाहून गौतम ऋषी कंपित झाले. गोहत्या झाली, गोहत्या झाली. मुनिवर्या, पापाचे क्षालन केले पाहिजे असे म्हणत सगळे ऋषी गौतम ऋषींभोवती जमले. गौतम ऋषी शोकाकुल झाले होते. ऋषीगणाला ते असे म्हणाले की असे कसे झाले हे मला समजत नाही, तरी पण मला या गोहत्येचे प्रायश्चित्त हे घेतलेच पाहिजे. गौतम ऋषींचे हे म्हणणे ऐकून सर्व ऋषी म्हणाले, हे महर्षी गौतम मुने, या आपल्या हातून झालेल्या कर्माला साधारण प्रायश्चित्त घेऊन चालणार नाही. तर आपण शिवाराधना करून भागीरथीचा एक प्रवाह या भूभागावर प्रवाहित करून आपण त्यात स्नान करावे, म्हणजे आपल्याकडून झालेल्या या दोषाचे निराकरण होईल. यामुळे आपल्या कृपेने साऱ्या मनुष्य मात्राचे कल्याण होणार आहे. आपल्यासारखे समर्थ मुनीच हे करू शकतात. ती पाप विनाशिनी गंगा येथे येवो. गौतम ऋषींनी या सर्व तपस्व्यांचे म्हणणे मान्य केले आणि ब्रह्मगिरीवर शंकराला प्रसन्न करून घेण्यासाठी ते तपाला बसले. तप केले सहस्त्र वरुषी, प्रसन्न झाला व्योमकेशी, वर माग म्हणत असे. साक्षात कर्पूर गौर पुढे उभा ठाकला. ते पाहून गौतम मुनी आपल्या आसनावरून एकदम उठले आणि त्यांनी त्या चंद्रमौळीला साष्टांग नमस्कार घातला. त्यांच्या मस्तकावर चंद्रमौळीने आपला हात ठेवला आणि आपल्या घनगंभीर स्वराने तो म्हणाला, तुझ्या तपाने मी प्रसन्न झालो आहे. वरम ब्रूही, पाहिजे ते माग. गौतम म्हणे, सर्वेश्वरा, तुआ देशील मजवरा, उद्धरावया सचराचरा, यावी गंगा भूमंडलासी. गौतमाचे विनंतीसी, निरोप दिधला गंगेसी, घेवो नियाला भूमंडलासी, पापक्षालनार्थ मनुष्यांचे. गंगाधराच्या आज्ञेने गंगा प्रकट झाली. श्री गुरु शिष्यास सांगतात, भागीरथीच्या तपश्चर्येने पापग्नी गंगा प्रकट झाली म्हणून तिला भागीरथी असे म्हणतात. तसेच गौतमांच्या तपाने या त्र्यंबक स्थानात गंगा प्रकट झाली म्हणून हिला गौतमी असे म्हणतात. तिचे दुसरे नाव गोदावरी. या स्थानाचे महत्व अलौकिक असे आहे. येथे साक्षात मृत्युंजय शंकर भवतापाचा नाश करतो, तर ही गौतमी भवपापाचा नाश करते. या गतिर्योगयुक्तानां मुनीनां ऊर्ध्वरेतसां, सा गती सर्व जंतूनां गौतमी तीरवासीनां. एवढे बोलून श्रीगुरु सायं उपासनेसाठी उठले. कुशावरती जाऊन शिष्यांसह स्नानादी आटपले. त्र्यंबकेश्वराचे दर्शन घेतले आणि निवासस्थानी आले. श्रीगुरूंनी काही काळ त्या क्षेत्री व्यतीत करून गोदावरी गौतमी तटयात्रेला प्रारंभ केला.
मार्गात येणाऱ्या ग्रामांमध्ये थोडे थांबून लोकांना जीवनयात्रा मार्गदर्शन करीत विशेष अधिकाऱ्यांना उपदेशानुग्रह देत श्री गुरु मंजरिका नावाच्या क्षेत्राला आले. अनेक जण दर्शनाला येऊ लागले. त्या गावात एक माधवारण्य नावाचा मुनी होता. तो नृसिंहांचा उपासक होता. तो नित्य एकांतात राहून नृसिंह देवाची मानसपूजा करीत असे. त्या दिवशी नित्याप्रमाणे त्याने मानसपूजेस प्रारंभ केला, पण काही केल्या नृसिंह मूर्ती मनचक्षुपुढे येईना. त्याऐवजी त्या स्थानी त्याने पूर्वी कधीच पाहिले नव्हते असे श्रीगुरु नृसिंह सरस्वती त्याला दिसू लागले. तो विस्मित झाला. मनचक्षुपुढे कोण बरे अज्ञात व्यक्ती सतत येत आहे, त्याला समजेना. तोपर्यंत श्रीगुरूंच्या त्या गावातल्या आगमनाची वार्ता त्याला ग्रामस्थांकडून ऐकायला मिळाली. तो चटकन उठला आणि ज्या स्थानी श्रीगुरु होते तेथे तो युवा माधवारण्य पोहोचला आणि त्याने श्रीगुरुमूर्तीला तिथे पाहिले. मात्र तो अवाक झाला. ही तर मानसपूजेत जी मूर्ती सतत येत होती तीच मूर्ती आहे. माधवारण्याने श्रीगुरूंपुढे लोटांगण घातले आणि त्यांची स्तुती केली. क्रमशः लेखन वेदमूर्ती श्रीकांत भट्ट चितळे. वाचन श्रद्धादेव.